नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच 3.0 म्हणजे स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 3.0 चालू करतोय आपण 29 जुलै 2024 पासून। तर ह्या बॅच मध्ये काय असेल, तसेच तीन वेगवेगळ्या बॅचेस आहे सध्या ज्या रन होतात ते, त्या तिन्ही बॅचेस बद्दलची अपडेट आपण बघणार आहे। एक स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 3.0 जो एकदम शून्यातून जनरल अवेअरनेसची तयारी करतोय, म्हणजे फर्स्ट टाइम मला सर जनरल अवेअरनेस करायचं आहे आणि एकदम बेसिक पासून सगळ्या गोष्टी करायच्या आहे। म्हणजे मला स्टॅटिक जीके पूर्ण शिकायचं आहे, मला बँकिंग अवेअरनेस पूर्ण शिकायचं आहे, मला गव्हर्नमेंटचे स्कीम पूर्ण पाहिजे, मला करंट अफेअर पूर्ण वर्षभराचं पाहिजे, तसंच इन्शुरन्स अवेअरनेस वाला पार्ट असेल। ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील एकदम शून्यातून, तर स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 3.0 नावाची बॅच आहे। सर मी मागच्या वर्षी पण तुमच्याकडे होतो, रेग्युलर बॅचेसला होतो, माझं स्टॅटिक जीके प्रॉपर झालेलं आहे, बँकिंग अवेअरनेस झालेलं आहे, गव्हर्नमेंट स्कीम बऱ्यापैकी सगळ्यात चांगलं झालेलं आहे। मला सध्या फक्त करंट अफेअरची गरज आहे, फक्त करंट अफेअर्सची। तर करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच आहे, करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच आहे। त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल। सोबत सर तिसरी कॅटेगरी ती, सर मला फक्त ह्या वर्षीची एक्झाम टार्गेट करायची आहे, मला एक वर्षाची व्हॅलिडिटी वगैरे अजिबात नको आहे। पुढचे 4 महिन्यामध्ये होणारे एक्झाम म्हणजे जी काही आरआरबी पीओ आरआरबी क्लर्क असेल, आयबीपीएस पीओ आयबीपीएस क्लर्क असेल, आणि फार फार तर आयडीबीआय जेएमची जी एक्झाम होईल 1 डिसेंबरची, एवढ्या 4-5 एक्झाम मला टार्गेट करायचे। म्हणजे मला व्हॅलिडिटी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या 4 महिन्यांची पाहिजे, 5 महिन्यांची पाहिजे। तर त्या केसमध्ये फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच आहे 4 ते 5 महिन्यांच्या व्हॅलिडिटीसाठी, 5 महिन्यांच्या व्हॅलिडिटीसाठी, अशा 3 वेगवेगळ्या बॅच 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टुडंटसाठी आहे। एकदम शून्यातून सुरुवात करायची आहे, पुढच्या वर्षीची एक्झाम टार्गेट करायची आहे, ह्या वर्षीच्या पण द्यायचे, पण टार्गेटेड एक्झाम ह्या पुढच्या वर्षीच्या असतील आणि शून्यातून मला तयारी करायची आहे। लक्ष्य 3.0 आहे, फक्त करंट अफेअर्स पाहिजे, करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच आहे। ह्या 4 महिन्यासाठी तयारी करायची आहे, करंट अफेअर्स, फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच आहे। तर या 3 बॅचेस मध्ये काय काय असेल, जो विद्यार्थी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 3.0 घेईल त्याची व्हॅलिडिटी असेल पूर्ण 1 वर्षाची। म्हणजे जिथून पुढे बॅच परचेस केली, सपोज आता बॅच परचेस केली अराउंड जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये, तर नेक्स्ट इयरच्या जुलै ऑगस्ट पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असेल। याची फी पूर्ण 3,500 रुपये असेल। सर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असतील, तर करंट अफेअर्स एप्रिल पासून, म्हणजे एप्रिल 2024 पासून तर जुलै 2025 पर्यंत, म्हणजे नेक्स्ट इयर पर्यंतचं असं 15 महिन्यांचं करंट अफेअर भेटेल। आता एप्रिल, मे, जून हा वाला पार्ट ऑलरेडी झालेला आहे, तर ह्या 3 महिन्यांचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्या बॅचमध्ये अवेलेबल असेल, आणि जुलै पासून पुढचं करंट अफेअर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ह्या फॉर्मॅटमध्ये भेटेल पूर्ण 1 वर्षभरासाठी। त्याच्यानंतर 55 ते 60 प्लस गव्हर्नमेंट स्कीम याच्यामध्ये कव्हर करून घेतलं जाईल 17-18 वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये। सोबत विचार केला स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस 20 ते 22 वेगवेगळ्या लेक्चरमध्ये हा वाला पार्ट पूर्ण डिटेलमध्ये घेतला जाईल। तो वाला एक मुद्दा आपल्याला माहित पाहिजे। सोबत स्टॅटिक जीके, मग नॅशनल पार्क्स असतील, डॅम असतील, सीएम गव्हर्नर्स असतील, वेगवेगळ्या मिनिस्ट्री असतील, किंवा अजून कंट्री कॅपिटल वगैरे, हे वाला पूर्ण जो पार्ट आहे हा 21 लेक्चरमध्ये घेतला जाईल स्टॅटिक जीकेचा। सोबत इन्शुरन्स अवेअरनेस वाला पार्ट, म्हणजे एखादी इन्शुरन्सची एक्झाम आली तर इन्शुरन्स अवेअरनेस वाला पार्ट ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, तो पण पार्ट ह्या केसमध्ये भेटेल। असा पूर्ण जनरल अवेअरनेसचा पॅक असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 1 वर्षभरासाठी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 3.0 मध्ये। सर करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून चालू आहे। ही वाली बॅच तुम्ही परचेस करू शकता, ज्यांना फक्त करंट अफेअर्स पाहिजे, बँकिंग अवेअरनेस नको, स्टॅटिक जीके नको, गव्हर्नमेंट स्कीम नको, इन्शुरन्स अवेअरनेस नको, सर फक्त करंट अफेअर पाहिजे, तर ओनली करंट अफेअर्स नावाची बॅच आहे। तुम्ही आज परचेस केली, उद्या परचेस केली, कधीही परचेस केली, तर तिथून पुढे 1 वर्षभरासाठी या बॅचची व्हॅलिडिटी असेल। आणि ह्या वर्षीची एक्झाम, पुढच्या वर्षीची एक्झाम, सगळे एक्झाम यामध्ये कव्हर होईल। तर पूर्ण व्हॅलिडिटी 1 वर्षांची आहे आणि 2,500 रुपये या केसमध्ये फीज आहे। सर याच्यामध्ये करंट अफेअर कुठपासून असेल, तर पुन्हा एप्रिल 2024 पासून तर जुलै 2025 पर्यंतचं असं 15 महिन्यांचं करंट अफेअर्स याच्यामध्ये असेल। सर मग स्टॅटिक जीकेची रिव्हिजन असेल, त्याच्यामध्ये स्टॅटिक जीकेची 2 लेक्चरमध्ये रिव्हिजन असेल, गव्हर्नमेंट स्कीमची रिव्हिजन लेक्चर याच्यामध्ये असतील, स्टॅटिक बँकिंगची रिव्हिजन लेक्चर याच्यामध्ये असतील। डिटेल शिकायचं असेल तर इकडली बॅच आहे सर, फक्त रिव्हिजन या पार्टमध्ये असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये। जेव्हा आपण बॅच परचेस करू तिथून पुढे 1 वर्षभरासाठी, सर मला फक्त ह्या वर्षीची एक्झाम टार्गेट करायची आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी वगैरे नकोय, अराउंड डिसेंबर पर्यंत व्हॅलिडिटी भेटली तरी चालेल। मग फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस नावाची बॅच आहे, फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच 2024, व्हॅलिडिटी 5 महिन्यांची, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर।
म्हणजे याच्यामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये आरआरबी पीओ क्लर्क, आयबीपीएस पीओ क्लर्क किंवा अपकमिंग जे एक्झाम असेल आयडीबीआय जेएम वगैरे त्या एक्झाम कव्हर होईल। याची फीज 1,500 रुपये पुढच्या 5 महिन्यांसाठी। याच्यामध्ये करंट अफेअर्स अराउंड एप्रिल पासून तर डिसेंबर पर्यंत म्हणजे या वर्षीचं करंट अफेअर याच्यामध्ये भेटेल आणि बाकीचं रिव्हिजन सेशन असतील, स्टॅटिक जीकेचे 2, स्टॅटिक बँकिंगचे 2 आणि सोबत सोबत गव्हर्नमेंट स्कीमचे 2। तर याची व्हॅलिडिटी फक्त 4 ते 5 महिन्यांची असेल। ह्या वर्षभरातल्या एक्झाम कव्हर होतील त्या पण डिसेंबर पर्यंतच्या फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच मध्ये। अशा 3 वेगवेगळ्या पार्ट मध्ये बॅचेस डिवाइड आहे। एक पूर्ण डिटेल मध्ये बॅच पाहिजे लक्ष्य 3.0, फक्त करंट अफेअर्स पाहिजे करंट अफेअर्स ओनली, आणि फास्ट ट्रॅक वाल्या बॅच मध्ये एक पुढच्या 4 ते 5 महिन्यांची व्हॅलिडिटी करून सेम करंट अफेअर्स ओनली बॅच सारखी फक्त व्हॅलिडिटी एक 5 महिन्यांची असेल। तर हा वेगवेगळ्या पार्ट मध्ये 3 स्पेशल जनरल अवेअरनेसचे बॅचेस सध्या चालू आहे। ही नवीन बॅच चालू होते लक्ष्य 3.0 आणि फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच। करंट अफेअर्स ओनली वाली बॅच कंटिन्युअस चालू आहे आपल्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं बाकीचा पार्ट बऱ्यापैकी चांगला झालेला आहे। सर मग ही जी लक्ष्य 3.0 नावाची बॅच आहे त्याच्याबद्दलच्या डिटेल्स गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, इथं तुम्हाला पार्ट दिसत पण असेल। सोबत सोबत विचार केला सर तर याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम कव्हर होतील, पूर्ण बँकिंगचे एक्झाम सोबत सोबत इन्शुरन्सचे एक्झाम याच्यामध्ये कव्हर होतील। जे विद्यार्थी जुन्या सारथीचे विद्यार्थी होते म्हणजे ऑफलाईनचा विद्यार्थी असेल, एक तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना, मग तो सारथीचा कोणताही विद्यार्थी असो, अराउंड सारथीची स्थापना झाल्यापासून तर आजपर्यंत सारथीचा कोणताही ऑफलाईनचे विद्यार्थी कधीही ऑफलाईनला येऊन लेक्चर करू शकतो जनरल अवेअरनेसचं करंट अफेअरचं। त्यासाठी आम्ही त्यांना थांबवत नाही, ऑफलाईनचे विद्यार्थी करू शकता। तरी एखाद्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्याला नाही सर मला तिथे येऊन नाही करायचं, मला ऑनलाईनच करायचं आहे, तर तुम्हाला सारथी 500 नावाचं कुपन कोड आहे, तुम्ही तो कुपन कोड अप्लाय करून बॅच परचेस करू शकता। जे सारथीचे जुने विद्यार्थी आहे ऑनलाईनचे, मग अच्युअर्स बॅचवाले असतील, व्हिक्टर्स बॅचवाले असतील, तर त्या केसमध्ये किंवा जुन्या जनरल अवेअरनेस बॅचचे विद्यार्थी लक्ष आपलं योद्धा 1.0, योद्धा 2.0, योद्धा 3.0, मागच्या वर्षीची करंट अफेअरची बॅच किंवा मागच्या काही बॅचेसचे विद्यार्थी असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सारथी 500 नावाचा कुपन कोड आहे। या पद्धतीने सारथी 500 कुपन कोड टाका, तुम्हाला ती बॅच 3000 रुपयाला भेटेल। करंट अफेअर्स ओनली वाली जी बॅच आहे ती अराउंड 2500 रुपयाची आहे। सारथी 500 नावाचा कुपन कोड टाकल्यास तुम्हाला ती बॅच 2000 रुपयाला भेटेल। तर हे सारथीच्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये ऑफ ही फॅसिलिटी फक्त करंट अफेअर्स ओनली बॅचला आणि लक्ष्य 3.0 नावाच्या बॅचला आहे। फास्ट ट्रॅक वाल्या बॅचला ही फॅसिलिटी नाही। फास्ट ट्रॅक वाली बॅच ऑलरेडी 1500 रुपयाला चालू आहे, ती 1500 रुपयाला चालेल डिसेंबर पर्यंत। तो वाला एक मुद्दा मला क्लिअर पाहिजे। तर ह्या वेगवेगळ्या बॅचेस स्पेशल जनरल अवेअरनेसच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जी कम्फर्ट वाटते, जे तुमच्या हिशोबाने तुमची रिक्वायरमेंट्स आहे त्यानुसार तुम्ही ती वाली बॅच परचेस करू शकता। फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच परचेस करू शकता किंवा लक्ष्य 3.0 असेल किंवा करंट अफेअर्स ओनली वाली बॅच असेल, ह्या वाल्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता। सर बॅच कुठून परचेस करायची, तर सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे, तिथं कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे वेगवेगळ्या बॅचेस दिसतील, तिथून तुम्ही ते बाय नाऊ वर क्लिक करून बॅच बाय करू शकता। चालेल, तर भेटूया रेग्युलर लेक्चर मध्ये आपल्या अपकमिंग लेक्चर मध्ये। तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद।